मी राहुल सीताराम साळवे आणि हे संजय नंदू दुलदाने बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समितीचे आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष। आज दिनांक 20 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी नांदेड आणि जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड यांना बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समितीकडून एक निवेदन दिलं आहे आणि यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपसचिव नगरविकास विभाग यासह दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत एक निवेदन दिलं आहे। या निवेदनाचं अनुषंग असा होता की स्थानिक क्षेत्र विकास निधीमध्ये आमदार महोदयांना आपल्या मतदारसंघातील दिव्यांगांना दरवर्षी 30 लाख रुपये खर्च करण्याचा शासन निर्णय नियोजन विभागाचा 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। त्याच्यामध्ये निधीमध्ये वाढ करण्यात आली। सुरुवातीला 10 लाख रुपये 2016च्या शासन निर्णयाप्रमाणे 10 लाख रुपये होती, ती 15 लाखापर्यंत झाली आणि 2023च्या शासन निर्णयानुसार नियोजन विभागाच्या 30 लाख रुपये हे दरवर्षी आमदार महोदयांनी आपल्या मतदारसंघातील दिव्यांगावर खर्च करणं बंधनकारक आहे। यापूर्वी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या, लोकसभा निवडणूक पार पडली। MP लॅड्समधला जो निधी होता खासदार निधीमधला तो खासदार महोदयाने खर्चच नाही केला, तो निधी अखर्चित राहिला। तर आम्ही बेरोजगार दिव्यांग समितीच्या माध्यमातून आता विधानसभा बरखास्त व्हायचा कार्यकाळ एक 2-3 महिन्यामध्ये सदरील ही विधानसभा बरखास्त होईल आणि नव्याने निवडणुका होतील। परंतु या विधानसभेच्या विद्यमान आमदारांनी त्यांच्या आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला जो दिव्यांगांचा जो निधी आहे तरतूद करण्यात आलेला आहे, हा निधी अखर्चित आहे, तो निधी त्वरित खर्च करण्यात यावा। अन्यथा नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण तालुका स्तरावर आमदारांच्या घरावर जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असेल किंवा शासनाचे जे काही संबंधित अधिकारी असतील यांच्या घरावर आंदोलन करण्यात येईल, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। आणि या लोकांनी जर मतदानासाठी जर आग्रह केला दिव्यांगांचा, शासन दिव्यांगांच्या दारी म्हणून या लोकांनी दिव्यांगांची फसवणूक केली आणि लोकसभेमध्ये सुद्धा दिव्यांग मतदाराकडून मोठ्या प्रमाणात मतदान करून घेतलं, जे की कुठल्याच खासदाराने दिव्यांगांचा निधी खर्च केला नव्हता। आणि आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता विधानसभा बरखास्त होण्यासाठी 2 महिने कालावधी राहिला आहे आणि नांदेड जिल्ह्यातल्या एकाही आमदाराने त्याच्या आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगांचा निधी खर्च केला नाही। या अनुषंगाने आम्ही तो निधी त्वरित खर्च करावा, अन्यथा आम्ही मतदानावर सुद्धा बहिष्कार करू। जर संबंधित अधिकारी सांगतात की हा आमदार महोदयांचा ऐच्छिक विषय आहे, जर ऐच्छिक विषय जर शासन निर्णयात जर नमूद केलेला विषय जर ऐच्छिक असेल तर दिव्यांगांनाही मतदान करण्याचा ऐच्छिक त्यांनी मतदान करण्याचा सुद्धा त्यांनी ऐच्छिक विषय ठरवतील आणि मतदान करायचं की नाही हे दिव्यांग ठरवतील। यासाठी आम्ही दिलेलं निवेदन आहे आणि येत्या काही दिवसामध्ये वर्षभर नाही तर येत्या विधानसभा बरखास्त होण्यापूर्वी जर हा निधी खर्च नाही झाला तर विधानसभा निवडणूक लागली, त्या निवडणूक लागल्यापासून ते पुढचे 5 वर्ष कुठलीच पूर्वकल्पना न देता नांदेड जिल्ह्यातल्या संपूर्ण तालुका स्तरावर विविध तीव्र स्वरूपाचे आंदोलन बेरोजगार दिव्यांग संघटनेकडून करण्यात येणार आहे आणि या सर्वस्वी हे जिल्हा प्रशासन स्वतः जबाबदार राहणार आहे। कारण इतर विकास निधीमध्ये टक्केवारी मिळते आणि दिव्यांगांचा निधी खर्च करण्यासाठी टक्केवारी मिळत नाही का, हा आमचा प्रश्न आहे। जर यांना जर खर्च करायचा असेल, जर दिव्यांगांचं मतदान हवं असेल तर या आमदारांनी दिव्यांगांचा हा निधी खर्च करायला हवा, जर आणि शासकीय अधिकाऱ्यांनी हा निधी खर्च करून घ्यायला हवा, तेव्हाच यांनी मतदानाचा हक बजावण्यासाठी विनंती करावी। अन्यथा कुठल्या शासकीय अधिकाऱ्याने सुद्धा दिव्यांगाकडे मतदानाची भीक मागण्यासाठी येऊ नये, एवढे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो।